धारावी पुनर्निवासच्या मास्टर प्लॅनला स्टेट गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली आहे. त्यानंतर काल कॅबिनेटचा एक डिसिजन होता. तो कॅबिनेटचा डिसिजन हा कुर्ला लँड बाबत होता. कुर्ला डेअरीच्या जे 21 एकर जे लँड आहे ते लँड पूर्णतः डेव्हलपमेंटसाठी धारावी डेव्हलपमेंटची जी SPV स्पेशल पर्पज व्हेकल आहे त्यांना हा सोपवण्यात आलेला आहे. याच्यावर जे इनएलिजिबल अपात्र धारावीचे लोक असणार आहेत त्यांचा इथे सहवास होणार आहे. 85,000 इतके ते लोक असू शकतात या आपण म्हणू शकतो की जे शक्यता आहे ते दर्शवली जात आहेत. तर पुण्यतः हा जो लँड आहे तो SCLRचा एक भाग इथे नेहरू नगरला उतरताना आपल्याला दिसत आहेत आणि ब्रिजचा दोन्ही बाजूला हा 21 एकर लँड जे आहे ते दिसून येत आहेत. हा रोड आहे तिथे हा प्लॉट आहे. त्या साईडला मेट्रो स्टेशन झालेला आहे. मेट्रो स्टेशन पुढचा जो भाग आहे तोही हा पूर्ण डेअरीचा भाग आहे ज्या एक मोठी जागा देण्यात आलेली आहे. आता धारावीचे जे लोक आहेत त्यांचा हा जे पुनर्निवास होत आहे त्याच्याबद्दल काही लोकांना आक्षेप आहेत, काही लोकांनी अप्रुव्हल दिला आहे. पण इथे राहणारे जे लोक आहेत जिथे हा प्लॉट आहे आणि धारावीच्या डेव्हलपमेंटचे लोक येणार आहेत त्यांच्या काय म्हणणं आहेत हेही आपल्याला जाणून घ्यायचं. माजी नगरसेवक जे आहेत बाळा नाईक हे आपल्या सोबत आहेत. सर, पहिले तर हा पूर्ण जे लँड आहे ते लँड देण्यात आलेला आहे 58 करोड मध्ये. म्हणजे असं सांगण्यात येतं की 25% भाव रेडी रेकनचा दिला गेला आणि हा लँड देण्यात आलेला आहे. तर काय तुम्ही सांगणार आहे? असं आहे की महाराष्ट्र सरकारने विकासकाला जे डेव्हलप करणाऱ्या अदानी ग्रुपला अनुदानमध्ये दिलेला हा प्लॉट आहे. आज म्हाडाची पण बिल्डिंग बनवतो ना तर लाखो करोड रुपये त्या लीजमध्ये घेतले जातात. त्या भावातही नाही आहे ती, म्हणजे त्याच्याही दुपटी कमी भावात त्यांना दिलेली आहे. आणि त्याच्यावरचा TDR पण हा दानमध्ये दिलेला आहे. त्याला विकण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्या TDR एवढा जनरेट होणार आहे की अख्खा 2 नेहरू नगर बसू शकतात एवढा TDR त्याच्यातनं होणार आहे. धारावीची लोक इथे आल्यानंतर इथे ऑलरेडी 6,000 घरं होती, त्याची आज 22,000 घरं झाली आहेत. एका बिल्डिंग मध्ये 100 ते 150 घरं वाढलेली आहेत. आणि ही आल्यानंतर इथे रस्त्याची जी हालत होणार आहे 50,000 ते 1 लाख आबादी वाढणाऱ्या 2 नगरसेवकाच्या वाढ होती असा हा एरिया होणार आहे. आणि इकडची स्वच्छता आणि शुद्ध हवा ही नाहीशी होणार आहे. मुळात म्हणजे इकडे कोणत्याच अम्युनिटीज नाही आहेत. एखादी म्हाडा कॉलनी वसाहत बनवली जाते आणि कोणतीही वसाहत बनवली जाते तर त्याच्या अम्युनिटीज पाहिजे. त्या पद्धतीच्या कुठच्याच अम्युनिटीज नाहीत. पार्किंगचा मोठ्या प्रमाणात बोम आहे. आणि अशा पद्धतीत जर अशी लोक जर आली आमच्याकडे तर मला वाटत नाही की लवकर लोकांना 45च्या आतच मृत्यू लवकर येण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही मरा, गर्दी करून मरा, चिरडून मरा, नाही तर श्वास घेऊन मरा, नाही तर अशुद्ध वातावरण मरा, अशा पद्धतीचं आहे. आणि इकडच्या ज्या ड्रेन लाईन आहेत, सिवरेज लाईन आहेत, वॉटर पिटी नदीचं पाणी ते लोड होतं, या सगळ्या याच्यावर जर अजून इफेक्ट पडलं तर मुंबईची या नेहरू नगरची मुंबई झाल्याशिवाय राहणार पण नाही. जशात मुकाशी आहेत हे इथे राहणारे पण आहेत, पत्रकार पण आहेत. तर तुम्ही जसं हे सांगत होते की येथे खूप कंजेस्टेड ऑलरेडी एरिया असल्यामुळे इथे खूप आपण म्हणू शकतो की जास्त लोक आले प्रॉब्लेम होणार. एक रहिवासी म्हणून तुम्हाला काय वाटतं? निश्चितच आमच्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डिंग सगळ्या मोठ्या उभ्या राहिलेल्या आहेत. SRAच्या नावाखाली इथल्या जो स्लम होता तोही बिल्डिंगमध्ये कन्वर्ट झालेला आहे. त्यामुळे नेहरू नगर पूर्णपणे उभं राहिलेलं आहे. त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये म्हणजे पूर्वी आमच्याकडे 155 बिल्डिंग होत्या, काही स्लम होता. आज आमच्याकडे 180च्या आसपास कमीत कमी 10 मजल्याच्या बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत. 180 बिल्डिंग आहेत. विचार करा, ज्या बिल्डिंगमध्ये 40 टेनंट्स होते तिथे आज 140 ते 145 टेनंट्स आलेले आहेत. म्हणजे किती लोकसंख्या वाढली आहे. आता या मोकळ्या जागेवरती मदर डेअरीच्या जागेवर जर का धारावी किंवा कोणताही जर इथे आणून SRAच्या माध्यमातून इथे बिल्डिंग उभ्या राहिल्या तर त्यांच्यासाठी त्यांचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, मूलभूत पाया सुविधा या कोणत्याही प्रकारे देणं, इथे तशी व्यवस्थाच नाहीये. म्हणजे जर का त्यांनी सांगितलं की आम्ही नाही याच्याबरोबर आम्ही पायाभूत सुविधा नवीन निर्माण करू तर त्या तेवढ्या पुरता. आज सध्या आमच्याकडे एखादी जर गरोदर बाई तिला जर तातडीने हॉस्पिटलला न्यायचं झालं तर तशी जागा नसते. संध्याकाळच्या वेळेला 6 ते 10 या वेळेमध्ये प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीला, स्टेशनवरून कुर्ला सिग्नलला जायला कमीत कमी 1 तास लागतो. अशा वेळेला इथे नवीन स्लम आल्यानंतर किंवा नवीन वसाहत आल्यानंतर
किती मोठ्या आम्हाला अडचणींना तोंड. आपण आता ज्या SCL रॅम्पवरती उभे आहोत, तुम्ही जर बघितलं तर तिथे आत्ता पण या क्षणाला ट्रॅफिक जॅमला सामोरे जावं लागतंय. म्हणजे कुर्ला ईस्ट वेस्ट जोडणाराही ट्रॅफिक जॅम आत्ता दुपारी 1 वाजता आहे. तर तुम्ही विचार करा, सकाळी गर्दीच्या वेळेला, संध्याकाळी गर्दीच्या वेळेला इथे किती मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत असेल. हा संपूर्ण रॅम्प भरलेला असतो, 1-1 तास लागतो आम्हाला. मग अशा वेळेला आज आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आज आमच्याकडे वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे, आज आमच्याकडे सिवरेजचा प्रॉब्लेम आहे. थोडा पाऊस पडला तरी पण रस्त्यावरती पाणी साठतं. आणि अशा वेळेला ह्या स्लम म्हणजे धारावीचाच नाही, इथे कोणत्याही प्रकारचं जर का निवासी व्यवस्था जर करण्यात आली तर आमचा त्याला विरोध आहे. त्याचं कारण इथे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नाही. दुसरी गोष्ट, आम्ही या जागेवरती सातत्याने आमच्या आमदारांकडे मागणी करत होतो की इथे आम्हाला चांगल्या प्रकारे क्रीडा संकुल बांधून द्या, इथे चांगल्या प्रकारचं बॉटॅनिकल गार्डन बांधून द्या, जेणेकरून नेहरू नगर मधल्या लोकांना त्याच्यासाठी चेंबूर, घाटकोपर किंवा बांद्रा, BKC या ठिकाणी जावं लागू नये. त्याच्यासाठी आमच्या आमदारांनी होकारही दर्शवला, सकारात्मकता दाखवली. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडनं मान्यही करून घेतलं. असं असताना कोणत्या तरी एका खाजगी संस्थेचं भलं करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आत्ता ती जागा संपूर्णपणे धारावीकरांना देऊ करतायत. याचा आम्हाला पूर्णपणे विरोध आहे. आम्ही याचा निषेध करतो, कारण आम्हाला या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पाहिजे. ते करायला आम्ही मागणी करतोय आणि ते व्हावं अशी आमची इच्छा आहे. एक लक्षात आलं आपण बोलताना की इथे जे प्लॉट आहे, प्लॉटमध्ये मागे बघितलं तर ग्रीन कव्हर आहे, म्हणजे हे जी झाडं आहेत ते कापूनच जे काही विकास आहे ते होणार आहे. नाही, हेच बरोबर आहे. आता तुम्ही जे ग्रीन कव्हर दाखवताय ना, इथे आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला आमचे लोक ज्यावेळेस येतात, सिनियर सिटीजन्स येतात, लहान मुलं येतात, यांना इथे झाडांवरचे वेगवेगळे चांगले पक्षी बघायला मिळतात. जैवविविधता इथे आहे. इथे जी झाडं आहेत याच्यामध्येही वेगवेगळी झाडं आहेत, देशी झाडं आहेत, विदेशी झाडं आहेत. आणि ह्या सगळ्याचं काही अभ्यास करण्याच्या दृष्टीने कुठेतरी थोडी तरी हिरवळ आमच्या नेहरू नगरमध्ये दिसावी. आमच्या नेहरू नगरमध्ये फक्त 2 मैदान आहेत, ती पण आता 11 चाललेली आहेत, तिथे पण अनधिकृत बांधकामं होत आहेत. ह्या असं अवस्थेमध्ये जर का थोडी जरी ग्रीनरी राहिली तर आम्हाला थोडा तरी श्वास घेणं शक्य होईल. आम्हाला असं वाटतं की ह्या झाडांची कत्तल होऊ नये, ही झाडं तोडली जाऊन तर या झाडांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इथे गार्डन व्हावं, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावं, की जेणेकरून आम्हाला नेहरू नगरमधनं बाहेर जावं लागलं. शेवटचा प्रश्न असा होता की तुम्हाला एकंदरीत असं वाटतंय का की एक धारावी संपवण्यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी धारावी हे बसवली जातात? हे खरंच आहे. म्हणजे एक धारावी संपवण्यासाठी आज नेहरू नगर ही दुसरी धारावी करतायत. म्हणजे हे नेहरू नगर, हे समस्या नगर करतायत तुम्ही. आणि मग हे समस्या नगर कधी तुम्ही आवडणार? की मग इथले बरं, आता असं आहे की आम्ही असं म्हणत नाही की ठराविक लोकांनी इथे यावं आणि बाकीच्या लोकांनी, जे मूळ लोकांनी इथनं निघून जावं. पण ह्याच वेळेला माझं असं म्हणणं आहे की इथे म्हणजे आत्ताच्या राज्यकर्त्यांचं चित्र असं आहे की त्यांना त्यांच्या डोळ्यासमोर न्यूयॉर्क किंवा अमेरिकेतलं वॉशिंग्टन असेल की जिथे फक्त कमर्शियल हब दाखवायचं आणि सगळ्यांना उचलून शहराच्या बाहेर काढायचं. अशा पद्धतीने मुंबईतल्या मूळ नागरिकांना, नेहरू नगरमधल्या मूळ नागरिकांना, यांना इथनं उचलायचं, यांना शहराच्या बाहेर काढायचं. मुंबई सबअर्बन नव्हे तर ठाणे किंवा त्याच्याही पलीकडे MMR रिजनला ढकलून द्यायचं आणि मुंबई फक्त आणि फक्त कमर्शियल हब करायची. आणि त्यासाठी धारावीचा पण जो काही आता त्यांचा प्रोजेक्ट आहे पुनर्विकासाचा, हा पूर्णपणे चुकीचा आहे. धारावी ही धारावीतच राहिली पाहिजे. त्यांचं तिथे पुनर्वसन व्यवस्थित झालं पाहिजे, त्यांना तिथे चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचे उद्योग तिथे व्यवस्थित होतील आणि आम्ही इथे व्यवस्थित राहू शकू. आमच्या या मोकळ्या जागेवरती आम्हाला ग्रीनरी पाहिजे, कमर्शियल हब नको आहे. तर आम्हाला इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स द्या, आम्हाला इथे चांगलं बॉटॅनिकल गार्डन. तर एक आपण म्हणू शकतो की हे जे इथे राहणारे लोक आहेत त्यांची भावना आहेत. अशीच भावना मुलुंड ईस्ट मध्ये जिथे धारावीसाठी लँड देण्यात आलाय तिथे ही आहे की डेमोग्राफिक बदलू शकते, धारावीच्या लोकांना तिथे आणण्यात. धारावीचे लोक जे आहेत त्यांचीही अशी मागणी आहे की धारावीच्या लोकांना धारावीतच रिहॅबिलिटेशन करून मिळालं पाहिजे. पण खरं तर खूप काही ठिकाणी एक रेंटल बेसिसवर इनएलिजिबल जे अपात्र रेसिडेंट्स आहेत त्यांना बसवण्याचे जे प्लॅन आहेत ते कुठे ना कुठे आता येत्या काळात धारावी डेव्हलपमेंट च्या वतीने होणार आहेत. कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक.